जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। बऱ्याच दिवसांपासून दर्शकांच्या आग्रहास्तव आपण लवकरात लवकरच सिद्धकुंजिका स्तोत्राची ऑनलाईन दीक्षा या ठिकाणी देणार आहोत आणि ती तारीख सुद्धा या ठिकाणी ठरलेली आहे। सर्वात प्रथम आपण तारीख आणि वेळ निश्चित करून घेऊया, त्यानंतर थोडं इतर विषयावरती सुद्धा बोलूया। कुंजिका स्तोत्राची ऑनलाईन दीक्षा ही दिनांक 29 मे 2025 रोजी वार गुरुवारी सायंकाळी 8 वाजता ऑनलाईन पद्धतीनुसार स्वतःच्या मोबाईलवरती एका विशिष्ट ॲपद्वारे देण्यात येईल। आता ही जी काही ऑनलाईन दीक्षा आहे हिचं प्रमुख वैशिष्ट्य असं की तुम्हाला स्वतःच्या घरी अगदी सुखसुविधेमध्ये घर बसल्या बसल्या हिचा लाभ घेता येईल। दुसरा विषय म्हणजे या कुंजिका स्तोत्राच्या दीक्षेबरोबरच त्या ठिकाणी मी काही गुप्त शाबर मंत्र सुद्धा शिकवणार आहे, जे गुप्त शाबर मंत्र मला माझ्या गुरूंनी सिद्ध करून दिलेले आहे, ज्यामध्ये सुरक्षा घेरा म्हणजे आपण जेव्हा एखाद्या स्थानावरती बसतो त्या स्थानाच्या अवतीभोवती एखादं गोल रिंगण आखणे, ज्या रिंगणाद्वारे वाईट शक्तीने साधकावरती आक्रमण करू नये किंवा वाईट शक्तीच्या वाईट लहरींचं संक्रमण साधकावरती होऊ नये यासाठी हे सुरक्षा घेरा आखण्यात येतो। तो मंत्र आणि ती विधी त्या ठिकाणी प्रॅक्टिकली शिकवण्यात येईल। त्याबरोबरच आसन सिद्धीचा मंत्र आणि विधी सुद्धा प्रॅक्टिकली शिकवण्यात येईल। माळ सिद्ध करण्याची विधी आणि मंत्र तो सुद्धा त्या ठिकाणी शिकवण्यात येईल। म्हणजे एकूण माळ सिद्धी, आसन सिद्धी आणि सुरक्षा घेरा असे एकूण 3 मंत्र त्या ठिकाणी देण्यात येतील। आता हे जे काही गुप्त शाबर मंत्र आहे यांची काही वेगळी फी राहणार नाही आहे, तर कुंजिका स्तोत्राच्याच दक्षिणेमध्ये आम्ही या शाबर मंत्रांची सुद्धा दक्षिणा ॲड केलेली आहे आणि जी फी ठरलेली आहे ती एकूण प्रति व्यक्ती 5001 रुपया एवढी आम्ही ठरवत आहोत। रजिस्टर मोबाईल नंबरवरती कॉल करून स्वतःच्या नावाची बुकिंग देऊ शकता। मोबाईल नंबर आहे 7385867468 73 85 86 74 68। अंक मध्ये सांगायचं झाल्यास 7385867468 या मोबाईल नंबरवरती संस्थांचे सेवेकरी त्या ठिकाणी कॉल उचलून तुम्हाला कुंजिका स्तोत्राच्या बुकिंगची तारीख देतील। एखाद्या वेळेला कॉल एका रिंगमध्ये उचलला जाणं शक्य होत नाही, कारण दररोजचे 100हून अधिक कॉल येत असतात आणि एक व्यक्ती एवढे सर्व कॉल उचलू शकत नाही, त्यामुळे सेवेकऱ्यांवरती सुद्धा ताण येतो। त्यामुळे एकदा जर कॉल उचलला गेला नाही तर 2 ते 3 वेळेला सतत तो कॉल लावून बघावा आणि मिस कॉल देऊन ठेवावा। सेवेकऱ्यांना रिकामपण झाल्यावर सेवेकरी रिटर्न कॉल करतात म्हणजे करतात। अशा पद्धतीनुसार या ठिकाणी कुंजिका स्तोत्राची आपण तारीख ठरवत आहोत। आता या कुंजिका स्तोत्राचे नेमके फायदे काय, हे कुंजिका स्तोत्र नेमकं काय आहे, कुंजिका स्तोत्र नेमकं काम कसं करतं यावरती आपण अतिशय सखोल माहितीचे व्हिडिओ बनवलेले आहेत। त्यामुळे ती माहिती या ठिकाणी मी पुन्हा या ठिकाणी सविस्तरपणे सांगणार नाही, परंतु ते व्हिडिओ ज्यांनी बघितले नसतील त्यांनी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, त्या लिंकवरती क्लिक करून जुने व्हिडिओ बघावे, ज्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी इस्तंभूत माहिती दिलेली आहे। कुंजिका स्तोत्राची उत्पत्ती, त्याची वैशिष्ट्ये, ती सिद्ध करण्याची पद्धत, कुंजिका स्तोत्राचे फायदे आणि कुंजिका स्तोत्राच्या वापरातून साधकांना आलेले दिव्य अनुभव असा सर्व मौल्यवान माहितीचा साठा त्या व्हिडिओमध्ये असेल। तुम्ही लिंकवरती जाऊन क्लिक करून ते सर्व व्हिडिओ बघू शकता। त्यासाठी तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करावं लागेल। आता बरेच जणांना डिस्क्रिप्शन बॉक्स असं कळत नाही, असं मला काही वृद्ध व्यक्तींनी सांगितलं जे मला प्रत्यक्षपणे भेटले। तर डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय, आपला जो व्हिडिओ असतो आपल्या व्हिडिओच्या खाली आपल्याला मोर नावाचं एक ऑप्शन दिसतं, त्यावरती आपण क्लिक केलं की खाली जो काही रिकामा स्पेस ओपन होतो ज्यात माहिती दिलेली असते त्याला डिस्क्रिप्शन बॉक्स असं म्हणतात। याला मराठीमध्ये माहितीचा मथळा असं सुद्धा म्हटलं जातं। या माहितीच्या मथळ्यावरती म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्सवरती क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी दोनही व्हिडिओ बघू शकता। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो। जय जगदंब नमो आदेश।